श्रीमच्चक्रधरांद्री पंकजरता संवेद कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद आल्हादिता चिद्ब्रह्मादिपलोग पुष्पजनिता नंदादिसारोजिता सद्धर्मोक्तिसुरांजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। एक मिनट। श्रावण महिन्याच्या निमित्ताने आज आपण दृष्टांतान्वय अर्थाला परत पुढे जाण्यासाठी सुरुवात करणार आहे, पण त्याआधी काल काही लोकांनी कॉमेंटमध्ये प्रश्न विचारले होते। त्या प्रश्नांचे उत्तर गडबडीमध्ये संपता बंद करून टाकलं म्हणून राहून गेले आणि मग त्यांनी बंद करून टाकलं नेट, तर मग मी कोणाला सांगू, म्हणून मग मी बी राहू दिले। म्हणून आता पहिल्यांदा प्रश्न घेणार आहे। राजश्री पाटील, नागदेवाचार्यांना दिलेले लीळादानाचे आयुष्य म्हणजे काय? राजश्री पाटील हिचा प्रश्न आहे, नागदेव आचार्यांना लीळादानाचे आयुष्य दिले म्हणजे काय? प्रश्न समजला असेल सर्वाला। नागदेव आचार्यांना लीळादानाचे आयुष्य दिले म्हणजे काय? ना लीळादान, मी तुम्हाला सांगितलं होतं की लीळादान आपण काही जोड केलेली नसताना सुद्धा जे मिळते फळ त्याला काय म्हणतात? लीळादान। आणि यांना लीळादान म्हणजे आयुष्य भेटलं। आयुष्य का भेटलं? यांचं वयाच्या 32व्या वर्षी आपल्या देहाचं जोडलेलं आयुष्य संपलेलं होतं आणि वास्तविक संपल्यानंतर त्या देहात ते राहणार नव्हते। उत्तरार्धातली लीळा आहे, गंगा ईसाची आहे। सर्व भक्तिजन निरोपण ऐकायला आले, नागदेव आचार्य आले नाही म्हणून स्वामींनी नेमकं हिला पाठवलं गंगा ईशाला। हिने दुरून हाक मारला काही नाही, दोनदा हाक मारले काही नाही, शेवटी हात लावला तर थंडगार जोरात ओरडायला लागली। त्याच्या आधी तिने म्हटलं होतं मेला असता तर बरं झालं असतं, एकदाच 10 दिवस हातगीत फेकून बांगड्या फोडून मोकळी झाली असती असं म्हटलं होतं तेव्हा। आता तर खरंच मेला। मग स्वामी म्हणतात, बाई मर्द्या ना, तुम्ही तर म्हणे 10 दिवस झाले की मोकळं होऊन जाऊ। नाही म्हणे। मग स्वामींनी त्यावेळेस त्यांना वरचं 34 वर्षाचं आयुष्य परमेश्वराकडून दिलं। लीळादान म्हणजे काय? त्याच्या कर्मात नसलेलं, त्याच्या कर्माचा बिलकुल अंशही नसलेलं, त्याच्या कर्मात त्यांनी जोडलेलं नसताना परमेश्वराने नसतेनी आयुष्य राहावी देती। आयुष्य हे संपलेलं असतानासुद्धा त्याला ठेवलं ते 34 वर्ष। ते काही गंगा ईशासाठी नव्हे। लीळादानाचे आयुष्य परमेश्वर ज्याला देतात की त्याला परनिष्ठ काहीतरी काम करायचं आहे। परनिष्ठ म्हणजे परमार्गाचा आभार जोडलेला आहे, परमार्गाची सेवा करायची आहे, परमार्गाचं दास्य करायचं आहे, परमार्गाचा अधिकरण व्हायचं आहे, अशाच व्यक्तीला लीळादानाचं आयुष्य देतात। लीळादानाचं म्हणजे परमेश्वराच्याकडून त्याला 34 वर्ष परमेश्वराने जगवलं, म्हणजे 32 आणि 34 66 वर्ष नागदेवाचार्य जगले, ते आयुष्य म्हणजे लीळादान। हे प्रश्नाचं उत्तर। दुसरा प्रश्न आहे प्रमिला बोंडे, सन्निधानी असताना महादाईसांना गुरुवाचे पाणी, नंतर साधानी वाणी व ब्राह्मण हा जो जातीभेद लीळेच्या माध्यमातून दिसतो तर विकल्प दोष लागतील का? महादाईसा गुरुवाचे पाणी पिली असं दादोसांनी सांगितलं होतं आणि साधा भिक्षा मागून आली तर स्वामींनी गंमत केली होती की तुम्ही वाण्याच्या घरचं आणलं, अमक्याच्या घरचं आणलं, वाणी लोक बी सुंदर राहतात, वाण्याचे कान बी इवले इवले राहतात, अशा प्रकारची तिची
त्या ठिकाणी फसवणूक केली होती स्वामींनी. तर हे दोन्ही विकल्पजनित आहे. गोरुवाचे पाणी पिले म्हणजे कसं झालं, बाधले. गोरुवाचे पाणी पिले म्हणजे काय झालं की ब्राह्मण लोकांनी अशा जर त्या गोरुवाचं म्हणजे पुजाऱ्याचं पाणी पिलं तर भ्रष्टत्व होतं असं त्यांचा अंदाज होता. मग हा विकल्प आहे आणि हा ज्ञानदेहामध्ये विकल्प तर नाही सांगितलेला आहे, चारही जाती समान सांगितले आहे. आणि मग इथं तर विकल्प केला तेव्हा महादाई सावतली गोरुवाचं नाही पाणी पेली, स्वामींचं चरणोदक पेली असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्यात. परंतु तरी पण विकल्प मनात आल्यानंतर प्रतदेह होतं. आणि इथं तर खरंच विकल्प त्या साधेचाही दिसतो आणि महादाईचाही दिसतो. मग हे काय आहे तर सांगायचं तात्पर्य आपल्याला महत्त्वाची गोष्ट की साधेलाही ज्ञान झालेलं नव्हतं आणि महादाईसालाही ज्ञान झालेलं नव्हतं. यावेळेस महादाईसालाही ज्ञान झालेलं नव्हतं, साधेलाही ज्ञान झाले. ज्ञानाच्या आधी अशा प्रकारचे कल्पाकल्प केले तर काही दोष लागत नाही, कारण त्यांना त्याचं कळालंच नाही, त्याचं ज्ञानच नाही, तर मग काय दोष लागेल. म्हणून ते ज्ञानाच्या आधीची गोष्ट होती, अज्ञानामध्ये घडलेल्या चुक्या होत्या, परमेश्वर माफ करून घेते. नंतर आहे अभिजित चिरमे, ईश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती यातील फरक. अभिजित चिरमेचा प्रश्न आहे, मोक्षप्राप्ती आणि ईश्वर प्राप्ती याचा काय फरक. मोक्षप्राप्ती आणि ईश्वर प्राप्ती तुम्हाला माहीत आहे, ज्ञान आणि प्रेम. अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. जर त्याला ज्ञानाधिकार घडला आणि त्याने त्या आयुष्यात आचरण करून प्रेमाधिकार घडवला नाही तर त्या जीवाला अपरोक्ष ज्ञान होतं. अप्रोक्ष ज्ञान झालं की सामान्य ज्ञान होतं, सामान्य ज्ञान झालं की विशेष ज्ञान होतं. आणि मग परमेश्वर त्याची अविद्याछेद वगैरे करून कृपास्पदी दुःख देऊन त्या जीवाला ज्ञानियास ब्रह्मीभूत करती. ज्ञानियाला ब्रह्मस्वरूपी म्हणजे ईश्वराचंच दुसरं एक स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे त्याच्यामध्ये मिसळून देतात. मिसळून देतात म्हणजे आनंदात रममान करतात. आनंदात काही फरक नाही, फक्त याला दर्शन नाही आणि हा परमेश्वराच्या पाठीच्या निवासी राहतो. म्हणून याला म्हणतात मोक्ष. याला मोक्षप्राप्ती म्हणजे ब्रह्म्याची प्राप्ती, ब्रह्मस्वरूप. ब्रह्म माया ईश्वर याच्यातलं जे ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्म्याच्या स्वरूपी ज्ञानियाला पावन करतात, त्याला मोक्ष म्हणतात. आणि परमेश्वराच्या स्वरूपी जो पूर्वभजनीय आहे, ज्याने प्रेम जोडलं किंवा ज्ञानाधिकार झाल्यानंतर ज्याने प्रेमाचा उपाय जोडला अशा जीवाला परमेश्वर अपरोक्ष प्रेम, सामान्य प्रेम, विशेष प्रेम देऊन काय करतात, त्याला ईश्वराची प्राप्ती करतात आणि त्याला समोरत्वाचं दर्शन देतात. परमेश्वर त्याला काय करतात, प्राप्तीच्या वेळेस श्री ज्या अवताराने प्रेम दिलं त्या अवताराची मूर्ती त्याला दिसते, समोरत्व देतात. हा दोन्हीमध्ये फरक आहे. एक ज्ञानामध्ये हा ज्ञानाचा मार्ग मोक्षापर्यंत जातो, भक्तीचा मार्ग, प्रेमाचा मार्ग ईश्वर प्राप्तीपर्यंत जातो. जीव प्रपंच कार असतो त्यांचाच प्रश्न आहे, एक जीव प्रपंच काय असतो. आता जीव आणि प्रपंच काय असतो हे तर काही विशेष प्रश्न नाही. जीव म्हणजे ज्या देहाच्या आश्रित आहे, मनुष्य देहात, नरक योनीत ज्या ज्या देहामध्ये जे जे वास करतात ते जीव आहे. आणि ज्याच्या आधारे राहतात तो प्रपंच आहे. जसं आपण देहाच्या आधारे राहतो, हात पाय डोळे नाक कान हे सर्व काय आहे, प्रपंचाचं बनलेलं आहे आणि याच्यात आपण वास करतो. प्रपंच अनित्य आहे आणि जीव हा नित्य आहे. चार पदार्थामध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर सांगितलेले आहे. तर जीव, देवता, प्रपंच, जीव, देवता, परमेश्वर हे नित्य आहे, प्रपंच अनित्य आहे. परंतु जो अव्यक्त स्वरूपीचा प्रपंच आहे तो नित्य आहे, भैरवाच्या स्वरूपी कायम राहतो म्हणून तो नित्य सांगितला. बाकी असा दिसणारा सर्व प्रपंच अनित्य आहे. म्हणून जीव वेगळा, प्रपंच वेगळा. आणि जीवाला प्रपंचाशिवाय राहण्याची नाही. जीव मायेशी अधीन होय का प्रपंचाशी अधीन होय मध्ये असण्याची नाही. संहार झाल्यानंतर तमस्वरूपात राहतो आणि संहाराच्या नंतर जेव्हा रचना होईल तेव्हा प्रपंचाच्या आधारे राहतो. आणि या जीवाला प्रपंचाच्या न मायेच्या व्यतिरिक्त जेव्हा ईश्वराची प्राप्ती होईल तेव्हा तो परमेश्वर स्वरूपी वास करतो. ईश्वराचे व परमेश्वराचे साधन कोणते, त्यांचा प्रश्न. ईश्वराचे व परमेश्वराचे साधन कोणते.
प्रश्न काही बरोबर मांडलेला नाही. ईश्वराचे आणि जीवाचे साधन, हा परमेश्वराचे साधन. ईश्वराचं साधन जो उभयदृश्य अवतार नाही, असे ईश्वर अवतार आहे. जसं द्वारावतीकार आहे 2 शक्तीचा स्वीकार, गोविंद प्रभू आहे 2 शक्तीचा स्वीकार, पण एक शक्ती झाकून टाकलेली आहे. त्यांचं साधन म्हणजे त्यांच्या ठिकाणी भजन घडलं तर 2-3 कळकेचं प्रेम होईल. आणि नसुद्धा परदृश्य असला, अवरदृश्य अवतार ईश्वर जर असला किंवा 12 वेशी अवतार जर असले आणि अशांच्या ठिकाणी जर भजन घडलं तर त्यांना ज्ञान होईल. अज्ञानानंतर वस्तुगुण प्राप्त होईल. हे ईश्वराचं साधन मानतात. आणि परमेश्वराचं साधन म्हणजे 4 कळकेचा प्रेम. 1 कळका, 2 कळका, 3 कळका मागेच सांगितलं. कळका म्हणजे विभाग. त्या विभागाने जसं जसं ज्याचा अधिकार तसं तसं प्रेम देणे हे परमेश्वराचं साधन. दुसरा आहे श्याम शिंगणे. श्याम शिंगणेचं आहे. कणव कशी जोडली जाते. कणव म्हणजे मागील जन्मातून येते की या जन्मामध्ये जोडली जाते आणि ती कोणत्या क्रियेमुळे वाढते. कणव कशी जोडली जाते. मागच्या जन्मातही जोडलेली इथे येऊ शकते. इथंही आपण कणव जोडवायची म्हणजे काय, चांगल्या क्रिया करत राहायच्या. चांगल्या क्रिया करत राहिल्यानंतर परमेश्वराच्या ठिकाणी आपला काहीतरी कणव हे होते. जरी आपल्याला परमेश्वराची प्राप्ती भेटली नाही, परमेश्वराच्या आनंदाला आपण पात्र होऊ शकलो नाही, तर परमेश्वर त्या कणवेच्या माध्यमातून नरक तर चुकवतील. कमीत कमी नरकाला जाऊ देणार नाही, देवतेचे फळं होतील. हे ते कणवेची जोड आहे. आणि ती कणवेची जोड मागच्याही जन्माची इथं कामी पडते. याही जन्मात जोडली तर ते कधी ना कधी उपयोगी येत असते. कधीही कणव जोडल्या जाऊ शकते. भास्कर कळवणे पाटील यांचा प्रश्न असाच आहे की तुम्ही दृष्टांत सांगत असताना लीळेचे नाव व क्रमांक सांगत जा, ही नम्र विनंती आहे. आम्ही दृष्टांत सांगत असताना लीळेचे नाव, क्रमांक, लीळा सर्वच आम्ही सांगत जा. आणि तुम्ही काय करत जा, हा मोठा प्रश्न आहे. फक्त आम्ही सांगतच राहायचं, तुम्ही ऐकत राहायचं. आणि 9 वाजले की मोबाईल बंद करून जपून राहायचं. सर्व सांगत जा. आम्ही सांगत जा सर्व. तुम्ही काय करत जा, हा प्रश्न माझा आहे त्यांना. की तुम्ही बी काहीतरी समजा, आम्ही लिहायला सांगतो, शोधायचा प्रयत्न करा. मी सांगा ना आता इथून पुढं की कोणत्या पूर्वार्धातले की उत्तरार्धातले कोणत्या नंबरची लीळा, हे सांगा ना. परंतु नसुद्धा आयतं खाण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या ठिकाणी थोडंसं डोकंही चाललं पाहिजे. म्हणून हा प्रश्न तुमचा आहे. सर्वांना समजत नाही, सर्वांना चरित्र नसेल असं तर काही होणार नाही. परंतु तरी पण मी नंबर सांगत जाईन. परंतु आपलंसुद्धा काम आहे की आपण ते काय करणं, की त्याला पाहणे किती नंबरची आहे, काय लीळा सांगितली आज या पोथीमध्ये, ते आपण उघडून पाहिजे. मी सांगतो अमक्या प्रती निरोपली, ढमक्या प्रती निरोपली, अमक्या गावाला निरोपली. ते गाव जर व्यक्ती सूचित पाहिलं किंवा स्थान सूचित गाव पाहिलं तर त्याची लीळा तुम्हाला भेटू शकते. तरीही तुम्ही खूपच आयासग्राशी वाच असाल. म्हणजे फक्त तोंडात घास घालावा आणि चावावे गिळावे येतुलेची जर तुमचे असले तर आम्ही नंबर सांगायला तयार आहे. एक आरपणा धुळे यांचा प्रश्न आहे. लाळाच्या बाशीचा अन्वय पुन्हा सांगावा. लाळाच्या बाशीचा अन्वय मी सांगितलेला होता. पुन्हा सांगा म्हणजे तुम्ही विसरून गेले असता. सांगितलं नाही असं होणार नाही, सांगितला. परंतु समजून घ्या कदाचित एखाद्या वेळेस काय होते, स्थिती होऊन जाते. स्थितीमध्ये एकदम अशी यष्टीत बसल्यासारखी डुलकी आली की समजून घ्यायचं की तेवढ्या वेळात ती लाईन चालेल. रेंज कशी आहे हो, रेंज मोबाईलची अशी राहते की थोडीशी कमी झाली की गोल 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 फिरायला लागते. ती आपल्या डोक्यातली रेंजसुद्धा जर बाहेर गेली की डोक्यात सर्व काय फिरावं लागते, गोल. नेमकं मोक्याच्या वेळेसच ते गोल गोल फिरते. हे रेंजचा प्रॉब्लेम आहे. पण तरीही मी सांगितली होती, ते सांगितलं की आचार्या नरक या वचनावरून त्या लाडाच्या बाशीचा दृष्टांत दिलेला आहे. तेव्हा भट्टवास म्हणतात की मला तुम्ही आचार्य करतात. स्वामी म्हणतात तैसा तू परतारक आचार्य नवशी की गा, तू प्राणिया ते अनिष्टापासून काढून इष्टी लाविता आचार्य, हा त्याचा अन्वय आहे. संपले, संपले कॉमेंट. प्रश्न माझ्या परीने उत्तर दिले. कदाचित कोणाला काही अडचण असेल, ज्याचे प्रश्न असतील त्यांनी परत त्यावर प्रश्न करायला काही हरकत नाही.
त्या परीने मी उत्तर देणे, माझ्या परीने मी उत्तर देईन. मी काही ईश्वर पासून आलेलो आहे आणि माझ्याकडे खूप ज्ञान आहे असं काही नाही. मी बी तुमच्यासारखा तुटपुंज आहे. माझी बी बुद्धी कमतरता खूप कमी आहे. सकाळी काय खाल्लं 2 तासाने विचारलं तर विसरून जातो, तर ब्रह्मविद्याशास्त्र कुठून आठवेल. परंतु एक थोडसा देवाची कृपा आहे, त्याच्याने काहीतरी चालू आहे म्हणून चालू आहे. ते बी येतं ती एवढ्या वेळात 1 तास झाला की मला बी येत नाही, काही सर्व विसरून जातं. काय करावं, माझी बी कंडिशन अशी आहे. म्हणून तरीही मी तुमचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय करेल देण्याचा प्रयत्न करेल. पुढे दृष्टांत खाजियाचा. खाजियाचा, अन्नाचा आणि अमृताचा 3 दृष्टांत आहे. तिन्ही दृष्टांत एकच आहे जवळजवळ, आणि तिन्ही दृष्टांत स्वामींनी रामदेवाला निरूपण केलेले आहे. म्हणून आपण त्या खाजेयाचा दृष्टांत घेणार आहे. खाजे खादल्या शुदा निवृत्ती तर होय, पर भूक नवचे तथा तृप्ती नव्हे, तैसा इंद्रादिकाची फळे च्यूत म्हणते आणि दुःखरूपे. हा दृष्टांत गोसाई रामदेवाप्रती विषयी निरोपला. खाजे खादल्या, खाजे म्हणजे बातकं, खाजे म्हणजे भेळ, खाजे म्हणजे बाजारातून आणतात, काही जिलेबी आणतात, काही शेवचिवडा आणतात, काही याला काय म्हणतात खाजे. लहान पोराला लहानपणी आमच्या काय म्हणायचे, काय आणलं माझ्यासाठी, भातकं आणलं. भातकं म्हणजे काय, खाऊ. तसं खाजे खादल्या, ते जर खाजे कोणी खाल्ले तर खाजे खादल्या शुदा निवृत्ती तर होय, तेवढ्यापुरतं बरं वाटतं. शुदा निवृत्ती म्हणजे भूक गेल्यासारखे वाटते, पर भूक नव्हते, भूक जात नाही हो त्याच्याने, तेवढ्यापुरतं बरं वाटतं, परत भूक लागतेच. काय करावं, सकाळी इडली खाऊन घेतली, खाजे खाल्ल्यासारखंच आहे. परंतु असं वाटलं की फक्त इडली 9 वाजता खाल्ली तर 2 वाजता काय लागली, भूक लागली. आहे का नाही, याला म्हणतात खाजे. अशा प्रकारचे खाजे खाल्ल्यानंतर शुदा निवृत्ती तर होय, पर भूक नव्हते, भूक काही जात नाही. तसा तृप्ती तर नाही, तृप्ती तर काहीच खाल्ल्यानं होत नाही. या जगात सर्व अतृप्त आत्मे आहे, सर्व काय आहे, अतृप्त आत्मे आहे. तृप्त कोणी काही खाओ, तो बुंदी खाओ, जिलेबी खाओ, बासुंदी खाओ, तेवढ्यापुरता आनंद. दुसऱ्या वेळ 2-4 तास झाले की परत त्याला खाण्याचं सुस्तच. म्हणजे ते खाल्लं, एकदा बासुंदी खाल्ली की महिनाभर बासुंदी काही खाल्ली नाही तर काही बरं वाटणार नाही, आणि दुसऱ्या दिवशी बी असली तर. तशा म्हणतात की खाजे खादल्या शुदा निवृत्ती तर होय, पर भूक नव्हते तथा तृप्ती काही नाही, तसे इंद्रादिक. तसं सिद्धांत सांगतात. इंद्रादिकाची फळे च्यूत म्हणते. इंद्रादिक स्वर्ग पासून खालच्या देवता, कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ आणि स्वर्ग, हे 4 स्थानाच्या देवता, यांची फळे कशी आहे, च्यूत म्हणते. च्यूत म्हणते म्हणजे तिथं गेलं की खाली यावं लागतं. जसं मनुष्य देहात आलं की मनुष्य देह सोडावा लागतो. असा एकही या कर्मराठीत आता आला नाही की मी मनुष्य देह आलो आहे तर मी सोडणार नाही. सोडणार नाही असं होईन का, कधी सोडन हे त्याला माहीत पडणार नाही. काहीला असं वाटतं की आम्ही जाऊच नाही. काही जीवांना असं वाटतं की देव माझी का परीक्षा पाहतो, देव कशाला परीक्षा पाहिजे. तू जर कर्म जोडलेलं आहे तसे गंधे, तर परमेश्वर काय तुझ्याकडे पाहणार, काही पाहणार नाही. आपल्या कर्माचा भोग आहे, काहीचा जीव जातच नाही, काहीचा जीव पटके, हे तुमच्या हातातच नाही. म्हणून ते फळासुद्धा तसंच आहे. तुम्ही फळाला गेले की तुमच्या फळाचा भोग संपला की देवता काय करतात, धक्का मारून देतात, जाय खाली, संपलं तुझं काम. म्हणजे जसं भाड्याच्या घरात राहत असताना जोपर्यंत आपलं आणि त्याचं चांगलं जमतं तोपर्यंत भाडं देत राहतं, तोपर्यंत ते ठेवतं, पण थोडंसं काही झालं की धक्का मारून बाहेर काढतात. तशा देवतेचं फळंसुद्धा अशी आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर च्यूत म्हणते, तिथून खाली आल्याशिवाय राहत नाही. हा दृष्टांत गोसाई रामदेवाप्रती विषयी निरपला. तिन्ही दृष्टांताचा एकच प्रकरणवच आहे, तिन्ही दृष्टांताची एकच लीळा आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, प्रत्येक यात पुढच्या येणाऱ्या 2 दृष्टांताला हीच लीळा चालेल. म्हणून ते म्हणतात की हा दृष्टांत रामदेवाप्रती विश्वी निरोपला, रामदेवाला विश्वी गावाला निरोपलेला आहे. स्वामी चक्रांचा मुक्काम विश्वीला होता. गावाच्या बाहेर एक मंदिर होतं, स्वामींचं तिथं वास्तव्य होतं. रामदेव निघालेला आहे समजलं, रामदेवाला शोध घेत विश्वीला आला.
20वीला आल्यानंतर स्वामींची भेट झाली. मग त्यांनी काय केलं, तलाव होता तिथं, आणि तलावामध्ये काय केलं, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर त्या तलावामध्ये हरताळ्यासारखे कमळाचे फुलं, आता नाही आहे पण हरताळ्याला जसे कमळाचे फुलं राहतात तशा प्रकारचे त्या तलावात कमळाचे फुलं होते. आणि कमळाचे फुलं असताना तो स्वामींना विचारतो, जीजी कमळं काढू का, तुमची पूजा करू? स्वामी म्हणतात, काढा. काढा. कसं काढू हे बी सांगावं लागतं स्वामीला. स्वामीने सांगितलं एक आकोळा करा, आकोळ्याने काय करा, ते कमळं काढून टाका. आता कमळं काढून टाका म्हटल्यावर त्यांनी ते आकोळ्याने कमळं काढले. स्वामींची सुंदर अशी पूजा केली. त्याच्यामध्ये गळ्यात हार केला, बाजूबंद ऐकाने अनेक प्रकारचे श्रीकरी फुलाचा झेला ओळगवला, अनेक प्रकारच्या फुलांनी श्रीकंठी, गलदंडा, श्री मुकुटमाळा, मोकळ्या अशा प्रकारची पूजा जी स्वामींची राहते ती त्यांनी कशाने केली, कमळाने केली. त्या कमळामध्ये काही लाल रंगाचे होते, काही पांढऱ्या रंगाचे कमळ होते. आणि अशी पूजा केल्यानंतर स्वामींना काय म्हणतो, जीजी मला एक कवळ पुरुष उद्धारून द्यावा. एक कमळाचं पान तोडलं आणि सांगतो कवळ पुरुष म्हणजे रामदेवाला ज्या देवतेची विद्या झालेली होती, रामदेवाला ज्या देवतेने अंतर्याग साधन दिलेलं होतं, अशा देवतेची म्हणजे कर्मभूमीच्या देवतेची काय द्या, कौळ पुरुष म्हणजे त्या देवतेची प्रतिमा जशीची तशी चिंतन करण्यासाठी काय करा, मला काढून द्या. म्हणून आमच्या स्वामींनी कमळाचं पान घेतलं आणि अंगठ्याने करंगोळीने स्वामींनी त्याला त्या देवतेची ब्रह्मांडस्थेची पिंडस्थेची आकृती काय केली, त्याच्यावर काढून दिली. कशासाठी, चिंतन करण्यासाठी. मग त्यांनी काय केलं, तो जो कमळ होतं त्या कमळावर जी आकृती होती ते तांब्याच्या पत्रावर काय केली, करून घेतली. आणि त्या ठिकाणी स्वामींची पूजा आरोग्य केल्यानंतर तेव्हा स्वामींनी त्याला हा दृष्टांत निरूपण केला. अरे काय मागितलं, खाजे, अन्न, हे काय आहे, हे तर नाशिवंत आहेत आणि हे देवतेचे फळं तू मागतो. हे देवतेचे फळं एका दिवशी तुला सोडून द्यावे लागतील, त्याच्यावर तुझं पतनत्व आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वामी चक्र यांनी त्याला या खाजेयाचा, अन्नाचा आणि अमृताचा 3 दृष्टांत काय केले, निरूपण केले. त्याच्यापैकी हा दृष्टांत खाजेयाचा, याचा नंबर आहे पूर्वार्ध 145. याचा नंबर काय आहे, पूर्वार्ध 145. पूर्वार्ध लीळा, त्याच्यामध्ये 145 नंबरची लीळा आहे. आपण परत सविस्तर पाहून घ्यावी. मी तर सांगतो, परंतु अनेक तुम्हाला जर सविस्तर पाहिजे असली तर त्याच्यामध्ये पाहायची. पूर्वार्ध 145 नंबरची ही लीळा आहे. आता आपल्याला दृष्टांत सुरू करायचा आहे. लापणिक आपण वाचलं नाही तर जीवाचे कारण काही वायाची जाये ना नवचे, काही काही होय जैसा खाजेयाचा. जीवाचे करण म्हणजे जीवाने केलेलं काही कार्य, जीवाने काही केलेलं कारण वाया जातं का, वाया जात नाही. हो, केलेली क्रिया वाया जात नाही. काही काही तिचं फळ काय होतं, मिळतं. काही काही तिचं काय होतं, फळ मिळतं. ते काय, जैसा खाजेयाचा. खाजेयाचा दृष्टांत स्वामी चक्र यांनी निरूपण केलेला आहे आणि त्याच्यात सांगितलं की बुवा काही काही मिळतं. खाजेयाच्या दृष्टांताप्रमाणे थोडासा तरी त्याला फायदा होतो असं सांगितलं. आता अन्वय सांगतो. ज्ञान ध्यान मंत्र स्थावर, ज्ञान ध्यान मंत्र स्थावर. 4 युगाचे बैराग आहे, 3 युगाचे बैराग आहे, 4 युगाचे बैराग. हे बैराग ते वचनं सांगतात. हे कसे आहे तर खाजेयाच्या दृष्टांताप्रमाणे. आत्मपास्तिनी चैतन्य फळ होतं. हा एक बैराग कृतयुगातला चैतन्याची प्राप्ती होते, पण ते कशी आहे, खाजेयाच्या दृष्टांताने. भक्ती धर्मातो कैलास वैकुंठी प्राप्ती फळ, याग धर्मातो स्वर्गप्राप्ती फळ, तीर्थक्षेत्रातो अंतराळ देवती प्राप्ती फळ, स्वच्छंद ललित मंथान भैरव आदिकादी, वज्र ओळी अमर ओळी दिव्य ओळी,
चारी ओळी नाथाच्या, हे बैरागाचे वचन सर्व सांगितले अन्वयामध्ये, सर्व बैरागाचे वचन सांगितले. हे कशास्तव आणि खाजियाच्या दृष्टांत, खाजियाच्या दृष्टांताप्रमाणे हे संपूर्ण फळं कशी आहे की तिथं गेल्यानंतर लगेच आपलं कधी सुख लवकर संपतं, दुःख मात्र लवकर संपत नाही. काळ सारखाच, सुखाचा काळ राहतो, दुःखाचा काळ सारखाच राहतो, पण जाताना सुख कसं पटकन जातं, दुःख कसं दिवस मोजू मोजू काढतो आपण, आणि सुख कसं पटकन जात असतं. त्याप्रमाणे ते म्हणतात की अशा प्रकारचे देवतेचे जे फळं आहेत ते कधी संपून जातं काही सांगता येत नाही. हे खाजियाच्या दृष्टांताप्रमाणे हा अन्वय लावला. आता आपण अर्थ घेणार आहे. आता अंतर्यागाचे वचन, हे बैरागाचे सांगितले. आता अंतर्यागाचे वचन, विषयाधार वेद, इंद्रियाधार वेद, अंतकरणधार वेद, केवळधार वेद, विदेहधार वेद, विषय वेदे विषयाची प्राप्ती, इंद्रिय वेदे इंद्रियाची प्राप्ती, अंतकरण वेदे अंतकरणाची प्राप्ती, देहवेदे देहाची प्राप्ती, विदेह वेदे विद्या, हे सर्व विद्या मार्ग आहे. हे काय आहे? सर्व 9 प्रकरणामधले एक प्रकरण आहे विद्या मार्ग. विद्या म्हणजे आंतरिक आपल्याला काहीतरी सामर्थ्य येणे आणि त्या सामर्थ्याच्या माध्यमातून, त्या शक्तीच्या माध्यमातून त्या देवतेची पिंडस्थेची आराधना करणे. अंतरीच, बाह्य कोणतीही वस्तू लागत नाही, अंतरीत देवतेची भक्ती केल्या जाते. ते एक साधन देवतेचं, त्याला काय म्हणतात? अंतर्याग. अशा प्रकारचं अंतर्याग साधनसुद्धा त्याच्याने फळ मिळतं, बैरागाच्या 10 पट मिळतं, बैरागाच्या 10 पट. म्हणजे जर तुम्ही तीर्थक्षेत्रावरचं दान आचरला तर आपल्या 10 पट, आयुष्याच्या 10 पट फळ मिळेल, म्हणजे 1000 वर्ष. आणि अंतर्याग साधन झालं तर 1000च्या 10 पट काय झालं? 10,000. 10,000चं फळ मिळेल. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. म्हणून ते म्हणतात की असा हा अंतर्यागसुद्धा याच्यामधून सांगितलेला आहे. पुढं आहे आत्मपास्ती पाहुनी भक्ती खाजे. आत्मपास्तीपेक्षा भक्ती खाजे. का? तर आत्मपास्तीचं थोडंसं सुख जास्त आहे, तर भक्तीचं त्याच्यापेक्षा कमी आहे. भक्तीला पाहून यागाचं त्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे याग त्याचं खाजं आहे. आणि यागाला पाहून तीर्थक्षेत्राचं त्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणून ते त्याला पाहून काय आहे? खाजी आहे. म्हणून ते अशा प्रकारे सांगितलं. आता साधनीचा अर्थ सांगतात. आत्मोपास्ती जर आचरण केले, आत्मोपास्ती म्हणजे द्वापार युगात असलेला, आपल्या कृतयुगात असलेला हा धर्म, कृतयुगामध्ये बाकी कोणत्या युगात हा धर्माचं आचरण करू शकत नाही. याला आयुष्याची मर्यादा 1,00,000 वर्ष लागते. किती? आपला किती आहे? 100 आहे का नाही? त्याच्यात बी किती जगतो आपण? पण तिथं 1,00,000 जगणारच. अशा प्रकारची आत्मोपास्तीचा अर्थ म्हणजे संलग्नाची उपासना करतात 1,00,000 वर्ष, तेव्हा त्यांना 10,00,000 वर्ष फळ मिळतं, 10 पट. आता भक्तीमध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य याचं, ते जर केलं तर याला 1,000,000, 10,000च्या 10 पट काय होतं? 10,000, 10,000 याग तर 1,000 खाजे आहे का नाही? 10,000 म्हणजे आपल्या त्रेतीचं किती आहे आयुष्य? नाही, त्रेतीचं, कृतयुगीचा लक्ष भरी, त्रेतीचं 10,000, 10,000 त्याच्या 10 पट किती आलं? 1,00,000. अशा प्रकारचं 1,00,000 झालं. मग खालचं युग आलं. कोणतं युग आलं? द्वापार युग. द्वापार युगामध्ये माणसाचं आयुष्य 1,000 आहे, तर साधनीचं आयुष्य, त्याला पुढं भेटणारं आयुष्य किती भेटेल? 10,000. आणि कलियुगीचं 100 वर्ष आहे, तर किती भेटेल? 1,000 वर्षाचं फळ भेटेल. असं अंतर्याग आणि बैरागाचं आयुष्य त्यांनी त्याच्यापेक्षा 10 पट सांगितलं. आता चौस्थानीच्या फळियाचा बाह्यभोग. बाह्यभोग म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला सर्व दिसतं, आहे का नाही? तो आपल्याला पाहतो आणि त्याला समजतं की मी काय मालक आहे. जसं गाडीच्या खाली कुत्रा चालतो, तो काय समजतो? मीच गाडी ओळखतो. तो नाही ओळखत, बैल ओळखता बिचारे, पण तो काय समजतो? मीच ओळख. तशा प्रकारचा हा देवता फळियामध्ये गेल्यानंतर सर्व देवता करतात, पण हा काय समजतो?
हे माझंच आहे, अबे एक दिवस राहायचं आहे. जसं हे मनुष्यदेह भेटला आपल्याला, मनुष्यदेह भेटल्यानं हा काय म्हणतो, मी तू काय आहे, मी शब्द आला की तिथं सर्व काय करावं लागतं, त्याग करावा लागतो. मीपणा कुठंच चालत नाही. मीपणा गेला, मीपणा जर तुमच्या अंतःकरणात असला तर तुमचा कुठेही उद्धार होणार नाही. म्हणून मीपणा आपल्याला काय करावं लागेल, टाकावं लागेल. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचं त्याला संचारी सुख राहतं, बाह्यभोगाचं सुख राहतं. आणि चैतन्य फळी मात्र काय आहे, भ्रांतत्व आहे. भ्रांतत्व म्हणजे दिसणं नाही. जेव्हा दिसत नाही तेव्हा सुख जास्त येतं. का जास्त येतं की त्याला बाहेरचं काही दिसलंच नाही. आपल्याला काही एखादी वस्तू दिसली की आपलं मन काय होतं, विचलित होतं. पण आंधळ्याला दिसलं नाही तर काही फरक नाही. तशा प्रकारचं ते चैतन्य फळ आहे. त्या ठिकाणी भ्रांत आहे, त्याला खालचं काही दिसत नाही. फक्त सुखातच तो काय केलेला आहे, तेवढ्या 1,00,000 वर्ष म्हणा तितका काय केलेला आहे, डुबून गेलेला आहे 10,00,000 वर्ष. असा हा दृष्टांत कोणता सांगितला, खाजेयाचा. पुढचा दृष्टांत काय आहे, अन्नाचा. पुढचा दृष्टांत काय आहे, अन्नाचा. अन्न आता खाजे खाल्ल्या शुदा निवृत्ती तर होय, पर भूक नव्हते असं होतं. आता अन्न जेविल्या भूक तर जाय. जेवलं संध्याकाळी, जेवलं की भूक तर जाय. आता तर बरं वाटतं की आपली भूक आता गेली. पण तृप्ती होय का, तृप्ती काही होत नाही. असं काय आहे का की संध्याकाळी जेवलं की आता मी 8-10 दिवसानं जेवण, मला काही जेवायचं काम नाही. सकाळनी उठत तर चहा लागतो, नसुद्धा चहा नाही तर त्याच्यासोबत काय लागतं, बिस्किट लागते, आहे का नाही. बिस्किट नाही तर थोडासा नाश्ता लागतो. नाश्ता परत आहे साले दिवसभर चालूच ठेवते ते गाडी, तरी बी हा तृप्त काही होत नाही. काय करावं, खाणं चालू, नाश्ता चालू, नाश्त्यानंतर चहा चालू, परत 12 वाजता चालू, परत 2 वाजता 3 वाजता चालू, परत संध्याकाळी चालूच. आणि रात्री एकदा जेवला की झोपतो तेवढा बिचारा झोपाईमध्ये काही खात नाही. पतानी झोपेतून उठून खात असला तर माहीत नाही काही, त्याच्यात बी तो तृप्त आहे मान. म्हणून ते म्हणता अन्न जेईल्या भूक तर जाये, पण तृप्ती होय म्हणजे तृप्ती होते तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण अमरा नवजे म्हणजे भूक जेवलं की अमर झाला असं काही नाही. तैसे चैतन्य फळ मोक्षतुल्य. तसं चैतन्य फळ कसं आहे, मोक्षतुल्य आहे. पण च्युतिमंत, पण कसं आहे, च्युतिमंत म्हणजे खाली आहे. सर्वात श्रेष्ठ फळ म्हणजे या युगातनी कोणत्या बी युगात चैतन्य देवता म्हणजे सर्वात उच्च देवता, माया 1 नंबर परमेश्वराच्या खालची 1 देवता जी आहे, तिचं फळ हे अतिशय सर्वात उत्तम आणि सर्वात चांगलं. पण तिथं बी गेल्यावर काय आहे, तृप्ती होते पण अमर नव्हे म्हणजे तिथं काही कायमची प्राप्ती होत नाही. हा दृष्टांत गोसावी 22 निरोपला सांगितला आहे, परंतु हे तिन्ही दृष्टांत रामदेवालाच निरूपण केलेले आहे असं चरित्रात आहे. कारण चरित्रात या तिन्ही दृष्टांताचा नंबर जर पाहिला तुम्ही दृष्टांत सूचीमध्ये तर तिन्ही ठिकाणी 145, 145 आणि 145 टीपमध्ये सांगितलं आहे की हे तिन्ही दृष्टांत रामदेवाला निरूपण केलेले आहेत. खालची तळटीप राहते लीळा चरित्राची, त्याच्यामध्ये असं शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हा दृष्टांतसुद्धा रामदेवाला निरूपण केलेला आहे. तो कोणता, अन्नाचा. ते म्हणतात आता लापणिक याचा, परी संसार निवृत्ती नव्हे जैसा अन्नाचा. सर्व काही मिळतं पण संसार म्हणजे आपण एकच समजतो. काय समजतो, संसार म्हणजे काय समजतो आपण, संसार म्हणजे आपण हे समजतो, येणं आपल्या लग्न केल्यानंतर घर थाटणं, फ्रीज, कूलर, टी व्ही, AC, परिवार, नातवंड, नातू, हा सर्व काय आहे, आमचा संसार एकदम मजेत चालू आहे. सर घरी लाता बी खाल्ले तर बाहेर काय सांगतो, मजेतच चालू आहे. सांगावंच लागतं, इलाज नाही. काय सांगेन, घरचं बाहेर सांगेन नाही. संसारच असा आहे की काही थोडं 1 महिनाभर लग्न आल्यानंतर असं वाटतं त्याला की इंद्राची अप्सराच आपल्याला भेटली. आणि 1-6 महिने झाले, फारक ती द्यायची होती हो, डायरेक्ट
अशी कंडिशन आहे बाबा, अशी कंडिशन या जगात आहे. म्हणून तो संसार म्हणजे हा नाही. संसार म्हणजे संस्कृती बंधन, येणे आणि जाणे, जन्म आणि मृत्यू, हे काय आहे? सर्व संसार आपण करतो. तो संसार काही कामाचा नाही. तो एकदम थर्ड क्लासचा संसार आहे. काकशुक्राच्या दृष्टांताप्रमाणे तो संसार. पण संसार कोणता आहे खरा? संस्कृती, येणे आणि जाणे, जन्मने आणि मरणे, जन्मने आणि मरणे, याला काय म्हणतात? संसार. असा निवृत्ती नव्हे, याच्यापासून निवृत्ती होत नाही. मागच्या दृष्टांताप्रमाणे तर जैसा अन्नाप्रमाणे त्याचं जसं खाजे खाल्लं की तेवढ्यापुरतं समाधान होतं, तशा प्रकारचं देवतेचं फळ झालं तर तेवढ्यापुरतं फायदा होतो. परत काय होतं? खाली जावं लागतं. संसाराची निवृत्ती होत नाही. जसं अन्नाचा दृष्टांत सांगता कसा आहे? आता शिल्पविद्या, स्थूळ अन्वय सांगतात. शिल्पविद्या, स्थूळ विद्या आणि चैतन्य विद्या या अन्नवामध्ये भेद. म्हणजे कसं आहे? अन्वय सांगतात की शिल्पविद्या इंद्रादिकापासून खालच्या, स्थूळ विद्या ब्रह्मादिकापासून वरच्या, चैतन्य विद्या सर्वात श्रेष्ठ देवता तिची विद्या, हे सर्व भेद आहे. मग साधनी आयुष्यामध्ये भेद, यांच्या साधनेच्या आयुष्यामध्ये भेद आहे. साधनेच्या आयुष्यामध्ये भेद आहे. मी तर सांगितलं की मागचं साधन सांगितलं, इथं साध्याचं सांगितलं. म्हणजे साधनेचं आयुष्य किती मागच्या दृष्टांतामध्ये सांगितलं, इथं साध्येचं आयुष्य किती हे सांगितलं. की 100 वर्ष जर तुम्ही भक्ती केली तीर्थक्षेत्रात, तर तुम्हाला साध्य किती भेटन? 1000 वर्ष. 1000 वर्ष देवतेची प्राप्ती होईल. पण 1000 वर्ष संपल्यानंतर तुम्हाला काय होईल? खाली जावं लागेल. खाली जावं लागेल. ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्तीन अर्जुन. म्हणजे पासून ब्रह्म्यापर्यंत जेवढे भुवन आहे ते पुनरावर्तीन म्हणजे खाली यावंच लागतं. त्याच्या माध्यमातून हे सांगितलं. साधनेचं आयुष्य तुम्हाला सांगितलं की 100 वर्ष आहे. साधनेचं आयुष्य किती आहे? त्याच्यापेक्षा दसपट आहे. प्रत्येक देवतेच्या जे युगाचे मनुष्य आहेत त्या मनुष्याचे आयुष्य साधनेचे जे आहेत त्याच्या दसपट साध्याचं आयुष्य भेटतं, असं या दृष्टांतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा हा दृष्टांत, याच्यात मागच्या याच्यात साधनेचं सांगितलं, याच्यात साध्याचं सांगितलं, अशा 2 दृष्टांतामध्ये काही विशेष फरक नसल्यामुळे काही जास्त भेद केला नाही. पुढचा दृष्टांत आहे अमृताचा. पुढचा दृष्टांत कशाचा आहे? अमृताचा. माहीत आहे ना अमृत? कोणता अमृत दयाराम? कोणता अमृत? का हो? नाही अमृत माहीत नाही दयाराम? नाही माहीत, जाऊ दे. आहे एक माणूस अमृत दयाराम, तसं समजा तो अमृत नाही. अमृत म्हणजे ज्याच्याने अमर होतो अशा प्रकारचं अमृत. म्हणून त्या अमृताचा दृष्टांत आता पुढं आपण त्याची लापिका वाचून घेऊ. आधी मोक्ष झाल्या संसार निवृत्ती होई जैसा अमृताचा. मोक्ष झाल्या म्हणजे चैतन्य प्राप्तीपर्यंत हा जीव झाला, त्याला म्हणतात मोक्ष. चैतन्य प्राप्तीला मोक्ष म्हणतात. परंतु तिथं पतनत्व हा जो काय आहे, तिथून खाली येणं हा काय आहे? दोष आहे. म्हणून मोक्ष झाल्या संसार निवृत्ती होई असं वाटत असलं तर जैसा अमृताप्रमाणे, किंवा मोक्ष झाल्या संसार निवृत्ती होई, परमेश्वराचा जर मोक्ष झाला म्हणजे ब्रह्मप्राप्ती जर झाली तर काय होतं? जन्ममरणाची राजगाळा तुटतो जैसा अमृताचा. म्हणून आता अमृताचा दृष्टांत आपण वाचणार आहे. पुढे अमृत पिजे तर अमरा होईये. अमृत पिलं की काय होतं? अमरा होई. तसं मोक्ष झाल्या यातायात पारुखती, तसं मोक्ष आल्यानंतर काय होतं? जन्ममृत्यू या पारुखता. हा दृष्टांत गोसाई महादाईचा प्रति पैठणी देवव्हानी निरोपला. पण हाही दृष्टांत स्वामी चक्रांनी रामदेवालाच काय केलेला आहे? निरोपण केलेला आहे. या पाठात असं असेल, परंतु हे तिन्ही दृष्टांत स्वामींनी रामदेवाला कमळे पूजा 20वीला उत्तरार्ध आपले पूर्वार्ध 143 का 41 145 या लीळेमध्ये काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. आता तशा प्रकारचे यातायात पारुखती हा दृष्टांत त्यांना निरोपला. आता अमृताचा कसा आहे अन्वय? चैतन्य विद्या
आद करून सकळे विद्या अपरा अमुचका बोली जती. चैतन्य फळ मोक्ष तुल्य परतीत च्युती हा दोष. चैतन्य फळ आदी करून सकळी फळे साधने मूर्ते. आत्मज्ञाने मोक्ष लिंग पाते मोक्ष स्वभाव प्रगटे तै जीव मुंचे. बाई भक्ताची थोरी देवची जाणे. अशा प्रकारचे सर्व वचनं कशास्तव जैसा अमृताचा. या अमृताच्या दृष्टांताला हे वचनं काय करतात, हे होतात. म्हणून ते म्हणतात की असा भक्ताची थोरी देवची. तर अमृत पिजे अमरा होई जे. अमृत पिल्याने काय होतं, अमर होतं. इथं अमरत्व सांगितलं. इथं काय सांगितलं, अमरत्व. वास्तविक जीव अमरच आहे. वास्तविक जीव मरतच नाही हो. कोण म्हणतं जीव मरतो, नाही. पण आपण काय म्हणतो, जीव मेला. तो मेला, तो मेला नाही. त्याचा देह त्यांनी काय केला, सोडला. तो फाशीनं सोडो, साप चावून सोडो, अटकनं सोडो, कोरोनानं सोडो आणि कशाने सोडो, फक्त देह तो काय करतो, त्याग करतो. नाही तर जीव अमरच आहे. एवं देहाचे अमरत्व त्याला प्राप्त होत नाही. सुख दुःख रहित, जन्म मृत्यू रहित जर त्याचं जीवन पाहिजे असलं, सुख दुःख बी पाहिजे नको, सुख कर्मराटीचं, दुःख कर्मराटीचं, जन्म मृत्यू कर्मराटीत आलेला, हे जर पाहिजे नसलं सिद्धांती, तर अमृताचा दृष्टांताचा वापर करावा लागेल. म्हणजे परमेश्वराच्या भक्तीचा काय करावं लागेल, वापर करावा लागेल. परमेश्वराची भक्ती जर केली तर अमरत्व काय होतं, प्राप्त होतं. जीव तर अमरच आहे, पण असा अमर होतो की तिथं 24 तास कायमस्वरूपी त्याला काय येतो, परमेश्वराचा आनंद येतो. आता तुम्ही म्हणसाल की बुवा गैरच सुख आलं की तरी बी चालत नाही, आहे का नाही, खूप दुःख आलं तरी चालत नाही, कंटाळा येतो, प्रत्येक गोष्टीचा वीट येतो. आणि परमेश्वराच्या प्राप्तीला तुम्ही गेल्यानंतर तुम्ही म्हणता की त्याला सुख आहे, त्याला परत खाली येणार नाही. कितीक दिवस सुख भोगवणं, त्याला कंटाळा येणार नाही का, हा प्रश्न उपस्थित होईल काहीला. म्हणून त्याचं उत्तर सांगतो की नवम नवम तम मधुरम तथा मी. परमेश्वराचा आनंद कसा आहे, नवम नवम तम मधुरम तथा मी. दररोज वेगळा आनंद येतो. दररोज काय होतो, त्याच्या परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये आनंदाच्या छटा इतक्या आहे की आज जिलेबीचा आनंद आला तर उद्या बासंदीचा येईल, परवा अमक्याचा येईल. म्हणजे वेगवेगळा दररोज प्रकारचा वेगळा आनंद येतो. म्हणून तिथं कंटाळा नावाची वस्तू नाही. म्हणून ते म्हणतात की तसं सिद्धांती अमृत पिजे. आता इथं अमृत काय प्यायचं आहे, आपल्याला अमर व्हायचं आहे. इथं अमृत पिजे तर म्हणजे शाब्दाचे ठाऊने विशेष ज्ञानपर्यंत. शाब्द, अपरोक्ष, सामान्य आणि विशेष हे परमेश्वराचे 4 ज्ञान आहे. या 4 ज्ञानाचं अमृत काय करावं लागेल, आपल्याला प्यावं लागेल. शाब्दातच पेता पेता आपण म्हातारं होऊन जातो. अपरोक्षाचं कधी भेटेल, मग सामान्याचं कधी भेटेल आणि विशेषाचं कधी भेटेल. शाब्दाचं अमृत आपल्याला अमृत वाटत नाही. जाऊ द्या हो, ते काय तत्त्वज्ञान ऐकतात, बोरगिरी आहे सर्व. उठलं की बुवा लोकायला काम नाही, उठलं की पोथी लावतात, त्यांना काही काम नाही. अशा प्रकारचं जे लोक आहे त्यांना त्या अमृताचा हे अमृत चालत नाही. त्यांना एकच अमृत चालतं. कलियुगी एक अमृत महत्त्वाचं आहे. ते अमृत पिलं की खरोखर तो, लोक म्हणतात ना चंद्रावर जातो. मी तर म्हटलं स्वर्गाच्या पलीकडं, ब्रह्मा विष्णू महादेवाच्या पलीकडे जातो तो. आणि तिथं म्हणतो आहे का कोणाची ताकद, देवतासुद्धा म्हणता वा वा घाबर. अमृत तेच आहे कलियुगाचं. जर अमर पाहिजे असलं तर तेच अमृत काय करतात लोक, पितात ना अमरा होईजे. शाब्द अपरोक्ष सामान्य विशेष अमृत कोणाला नाही पाहिजे. त्याच्याने अमरा होता, पण ते काही लोकाला चालत नाही. म्हणून ते म्हणतात की ब्रह्मप्राप्ती झाली की यातायात पारखते. कोरडे निघूने म्हणजे तुम्ही जर एखादं प्रेमाचा उपाय नाही जोडला आणि तुमच्या डोळ्यातून कधी परमेश्वराबद्दल अश्रू नाही आले तर आपल्याला मोक्ष होईलच, म्हणजे ब्रह्मप्राप्ती होईलच. आणि अमृत पिजे शाब्दाच्या ठाऊन विशेष प्रेमापर्यंत तर आपल्याला कैवल्याची प्राप्ती होईल. इकडं ज्ञान तिथपर्यंत गेलं तर मोक्षाची प्राप्ती होईल. आणि शाब्दप्रेमापासून विशेष प्रेमापर्यंत गेलं तर कशाची प्राप्ती होईल, परमेश्वराच्या कैवल्य प्राप्ती होईल. म्हणून ते म्हणतात की यातायात दोघाच्या पारुखल्या, पण दोघाच्या याच्यामध्ये फरक पडला. याला परमेश्वराची कैवल्याची प्राप्ती आली आणि याला ब्रह्म्याची प्राप्ती आली. समोरत्व नाही, त्याला समोरत्व आहे. आणि शेवटी परमेश्वराची प्राप्ती ते म्हणून देवानी सांगितलं की ज्ञान झाल्यानंतर आयुष्यामध्ये कोणतं
14 उपायापैकी एक उपाय तुम्ही करत जा आणि देवाला दररोज सकाळी उठून काय मागा की देवा परमेश्वरा तुझं काय दे, प्रेम दे. या सृष्टीमध्ये चालीचा मी आहे, अनंत सृष्टी भटकत आलेलो आहे, अनंत सृष्टी हिंडत आलेलो आहे. मला आता तरी तुझ्या चरणाजवळ काय दे, स्थान दे. म्हणजे शाब्द अपरोक्ष सामान्य विशेष या प्रेमाच्या माध्यमातून आमची यातायात काय कर, पारुख अशा प्रकारचा अर्थ त्याच्यात सांगितला. किंवा दुसरं सांगतात देहीचं अमरत्व प्राप्त होतं, कर्मराटीमध्ये नाही दैवराटीमध्ये. कसं की ते देह अमरच राहतं सृष्टीपर्यंत. जसं देहविद्या परमेश्वराची एक विद्या आहे, परमेश्वरापासून होते ती देहविद्या. एखादा घसरलेला पुरुष आहे, घसरला म्हणजे परमेश्वराची भक्ती करता करता त्याच्याहून ढळला म्हणजे खाली आला. मग काय झालं, ढळल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप आल्यानंतर त्याने प्रायचित घेतलं म्हणजे दुःखपूर्वक त्या दोषाची क्षमा मागितली. आणि क्षमा मागितल्यानंतर आपण जो आचार करत होता त्याच्यापेक्षा दुप्पट आचार करायला लागला. फक्त खाणं नाही, दुप्पट आचार. 3 तास स्मरण करायचे तर 6 तास करायला लागला, आहे का नाही. अशा प्रकारचा आचार तो करायला लागला. जेणेकरून दुप्पट आचारामुळे त्याला काय मिळालं, देहविद्या मिळाली देहाच्या पालटी. आणि ते देहविद्या अशी मिळाली की त्या देहाला कोणतीच देवता धक्का लावू शकत नाही. अष्टभैरवसुद्धा त्या देहाला काही करू शकत नाही. अशा प्रकारचे ते देह सृष्टीपर्यंत नित्य राहतं. येण्याअर्थी ते अमरत्व आहे आणि ते फक्त परमेश्वरापासूनच मिळतं असं या दृष्टातून सांगितलं. हे 3 दृष्टांत आपले काय झाले, आज झाले. अन्नाचा, खाज्याचा, अन्नाचा आणि अमृता, तिन्ही सारखेच आहे जवळजवळ. फक्त अमृतामध्ये परमेश्वराची भक्ती सांगितली. त्याच्यामध्ये पहिला खाज्यामध्ये चौस्थानीच्या देवतेचा वैराग सांगितला आणि अन्नाच्या दृष्टांतामध्ये ब्रह्मादिकापासून मायेपर्यंतच्या देवता सांगितल्या आणि अमृतामध्ये परमेश्वराच्या 2 प्राप्ती सांगितल्या. अशा 3 दृष्टांतामध्ये 3 विश्लेषण या अन्वयकाराने आपल्याला देऊन दिले. आणि हे तिन्ही दृष्टांत कोणाला निरोपण केले, रामदेवाला, विश्वी गावाला. पुढा एक दृष्टांत वटबीजाचा. पुढचा दृष्टांत कशाचा आहे, वट समजतं ना, वट म्हणजे वड आणि त्याची बी, त्याच्या बीचा दृष्टांत आहे वटबीजाचा. लापणी काय याचं, का नव्हे संसाराचे बीज उरलेचे असे ते ईश्वर ज्ञाने नाशे जैसा वटबीजाचा. का उद्धार होत नाही, म्हणून ते म्हणतात की संसाराचं बीज थोडंसंही आपल्या अंतःकरणात जर बारीक बी राहून गेलं प्रपंचाचं तर त्याला खतपाणी मिळाले की काय होतं. म्हणून तुम्ही काय करतात, हायब्रीड पेरली, कपाशी पेरली की काय करतात, त्याला कोळपत जातात, निंदत जातात. जर एखादं कण बीचं राहून गेलं की परत ते काय होतं, बी उच म्हणजे पिकापेक्षा काय होतं, गवत मोठं होतं आणि पीक लहान होतं. हे जर प्रपंचातली गोष्ट आहे हो. तशा प्रकारचं प्रपंचात संसारातलं बी जर राहून गेलं आपल्या अंतःकरणात, थोडंसं बी राहिलं तर त्याचा वटवृक्ष होतो. जैसा वटबीजाचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे की जसा वटबीजाचा. म्हणून ते ईश्वराच्या ज्ञाने नाशे, ईश्वराच्या ज्ञाने करून ते बी काय होतं, नाचतं. जसं त्या एखाद्या भिंतीवर, घरावर वळाचं झाड, पिंपळाचं झाड उगतं, ते तुम्ही किती वेळा काढून टाका तरी बी ते येतं. काय येतं, त्याचं बी असतं. परंतु ते नष्ट होण्यासाठी ॲशिडचा वापर केला जातो. खूप तीव्र ॲशिड त्याच्यावर टाकलं की ते बी काय होतं, जळून जातं. तसं प्रपंचाचं बी जर आपल्या अंतःकरणात असलं आणि ते जर अंतःकरणात परत त्याला खतपाणी मिळालं तर ते काय होतं, वटवृक्ष होतं. म्हणून परमेश्वर ज्ञानरूपी ॲशिड तुम्हाला देतात जैसा वटबीजाचा. वटबीजाप्रमाणे हा दृष्टांत आहे की वटाप्रमाणे कसा आहे तो वटबीजाचा, म्हणून तो दृष्टांत आता आपल्याला सांगणार आहे. वटबीजामध्ये साकोप साकी पाणी फळाशी अवघा वट सामावला असे. वटाचं बी एवढंसं राहतं पण त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये पाणी आहे का नाही, रस, सर्व काय होतं, साकोपसाके म्हणजे प्रत्येक भागात त्याचा सर्व वट सामावलेला असे. म्हणजे त्याच्यामध्ये ते बी कुठंही पडलं की वट त्याचा उगतोच, एवढं मोठं त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. मोटका भूमी म्हणजे चांगली जमीन भेटू द्या आणि उदकाचा योग आला
की ते काय होतं, प्रेरणा ते पावे. तुम्हाला माहीतच आहे की गवत जर असलं आणि त्याचं जर बी जर निघालं नाही शेतात, जर उन्हाळ्यात त्याचं व्यवस्थित हे नाही केलं आणि ते बी जर तसंच राहिलं आणि त्याला जर चांगल्या धुळीचा योग आला आणि मटेरियल टाकलं की ते काय होतं, प्रेरणा ते पावे. पिकापेक्षा तेच जोर मारतं, पिकापेक्षा तेच जोर मारतं. तैसे चैतन्य फळी, तशा प्रकारचं चैतन्य फळी सूक्ष्म प्रपंच उपसंवारला असे. चैतन्य फळामध्ये सूक्ष्म प्रपंच हा उपसंवारलेला आहे. आणि च्युती होय म्हणजे उपसंहारला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लपून बसला आहे. चैतन्य फळ झाल्यानंतर तिथं सूक्ष्म प्रपंच काय आला, लपून बसला. वटाचे बीज जसं लपून बसतं, सांगता येत नाही ते कुठं आहे ना कधी उगवण, काही सांगता येत नाही. जोपर्यंत झाड होत नाही तोपर्यंत काही कळत नाही. तसं याच्याप्रमाणे ते वटा बीजाप्रमाणे चैतन्य फळामध्ये सूक्ष्म प्रपंच काय झालेला आहे, उपसंवारला आहे म्हणजे लपून बसलेला आहे. आणि जेव्हा त्याच्याहून धक्का मारते देवता, फळ झाल्यानंतर च्युती होतो आणि त्यास तुळशी उठे आणि जे बीज होतं त्याच्यालाच घेऊन उठतो. अहम चैतन्य, अहम विश्व, अहम हे अशा प्रकारचं मळ परत त्याचे ते प्रगट होतात आणि संलग्न परत ते मळ तयार करतो. अशा प्रकारचा च्यूत होऊन त्यास तुळशी उठी, त्या प्रपंचाला परत उठतो. हा दृष्टांत गोसाई भट्टाप्रती बेलोपुरी निरोपला. याच्यात बेलोपुरी सांगतात, पण वट बीजाचा दृष्टांत स्वामी चक्रअण्णी कुठं निरोपलेला आहे, वट बीजे माहीम भट्टाला निरोपलेला आहे. डोमेग्रामला 133 नंबर उत्तरार्ध 133 नंबरची लीळा आहे. आणि त्या ठिकाणी स्वामी चक्रधरांनी हा माहीम भट्टाला हा दृष्टांत काय केलेला आहे, निरोपलेला आहे वट बीजाचा. कधी निरोपला, 133 नंबरची लीळा उघडली की ज्या लीळा चरित्रात माहीम भट्टाचं आगमच आहे, सुरुवातच आहे. तुम्हाला माहीत आहे की माहीम भट्ट अतिशय विद्वान माणूस होता, अतिशय अहंकारी माणूस होता. विद्वान तो होता पण काय होता, अहंकारी. आणि विद्याविनय शोभत आहे, अहंकाराने शोभत नाही. असा असलेला माहीम भट्ट संपूर्ण त्या गंगा तीराने फिरायचा आणि म्हणायचा की वर एक सूर्य आणि खाली मी एक सूर्य आहे, बाकी कोणीच नाही. आणि अशा वेळेस त्याचा सासरा गणपतापयो याला वाटलं की याला जास्त चढली आहे, याची उतरवायला पाहिजे, कारण बाकीच्या विद्वानाला तर तो काहीच नाही. मग त्यांनी एका दिवशी काय केलं, त्या गणपतापयोने सांगितलं, बाबा रे काय कर, तुझी विद्वत्ता खूप आहे पण डोमेग्रामला एक पुरुष आले आहे, त्यांच्याशी जर तू चर्चा केली तर माझ्यापेक्षा हुशार आहे का ते माहीत नाही म्हणे, मला तेवढं कळत नाही पण आहे हुशार, बोलायला चांगले आहेत, त्यांच्याशी तू चर्चा कर. मग याला मात्सर्य निर्माण झालं, आपल्या बरोबरीचा आहे मग हरवायला पाहिजे. मग मोठी लीळा आहे, थोडक्यात सांगतो, कारण खूप मोठी लीळा जर सांगायचा प्रयत्न केला तर खूप वेळ जात जाईल आणि एका दिवशी एखादा दृष्टांत होत जाईल. पण हा दृष्टांत सर्वाला माहीत आहे, उत्तरार्ध 133. आणि मग काय झालं, तो माहीम भट्ट तयार झाला डोमेग्रामला यायसाठी गणपतापोयसोबत. परंतु पुढं एका गावाला आले, पिंपळे वामन भट्ट भेटले. त्या गणपतापाला वाटलं जाऊ दे याच्यासोबत गेलं ना, त्यांनी जर स्वामीला हारून टाकलं तर आपला पंचनामा होईल. म्हणून त्यांनी काय केलं, त्या वामन भट्टाला सांगितलं तुम्ही डोमेग्रामला जात आहे, हा मग यांना घेऊन जा म्हणे. ते घेऊन गेले, तिथं बसले. स्वामींना पाहिलं की याचे सर्व शंका प्रयोग जे होते सर्व काय झाले, साफ झाले. काय विचारावं हेच सुधरणं. इतकी सुंदर श्रीमूर्ती त्यांनी पहिल्यांदा पाहिली आयुष्यात की स्वामींना पाहिल्यानंतर सर्व काय झालं, देहभान विसरून गेला. बसला खाली, काहीच बोलना, स्वामीच बोलायला लागले. भट्टो अत्यंत संस्कृती छेद होय अशी काही प्रतिती आती. काय आहे का अशी प्रतिती, म्हणजे या जगात परत जन्माला न येणं असं तुम्हाला काही माहीत आहे का. तो म्हणतो तुम्हाला माहीत नाही, कौना कामारा जे तुम्ही साधू लोकांना तुम्हाला हे कळत नाही, ते दीक्षा कशाला घेतली, बोलायला खऊट अहंकारी. स्वामी म्हणतात स्वामी परमेश्वर होते पण नाही मला माहीत नाही, तूच सांग म्हणे. तो म्हणतो कर्म करा, कर्माचं शुद्ध अंतकरण होय, शुद्ध अंतकरणे ज्ञान होय, ज्ञानातो मोक्ष होय. सांगितलं कर्म करा, कर्म करा. मग स्वामींनी सांगितलं अरे कर्म दोन प्रकारचे राहतात, एक नित्यदिनीचं राहतं, एक निमित्तविधीचं. निमित्तकासाठी केलं जातं. नित्यदिनीचं म्हणजे सकाळी उठल्यापासून आंघोळ पांघोळ, शेतात जाणे, निघणे, नोकरीला जाणे, ड्युटीवर जाणे, लॅपटॉपवर बसणे, हे सर्व कर्म केल्यानंतर संस्कृती बंधनापासून मुक्तता होते का,
कारण लॅपटॉपवर बसलं किंवा शेतात गेलं तरच खायला भेटेल, नाही गेलं तर खायला भेटणार नाही, म्हणजे पगार भेटणार नाही, पैसे भेटणार नाही, उत्पन्न येणार नाही, संसार चालणार नाही, म्हणजे त्याच्यासाठी ते कर्म संपलं. एक कर्म दोन कामं करत नाही, एक गोळी एकच काम करते. आता दुसरी गोळी आहे निमित्तविधीची. निमित्तविधीची गोळी घेतली म्हणजे निमित्त का, देवतेच्या निमित्ताने एखादी क्रिया केली त्यांनी निमित्ताचे, तर ते देवता फळाला पुरली, म्हणजे ते तिथं संपली. कोणतं कर्म राहिलं मग गप्प झालं. एका प्रश्नात स्वामींनी त्याला थंड केलं, त्याला एकही उत्तर देता आलं नाही. मग तो विचार करायला लागला की हे संस्कृतचे पंडित, आपण संस्कृतचे पंडित आहे, आता हे मराठीत सुंदर बोलता, आपल्याला बोलले जाणार नाही. लँग्वेज चेंज. काय केली? लँग्वेज चेंज. संस्कृतमधून बोलायला लागला. संस्कृतमधून बोलायला नंतर स्वामी त्याच्यापेक्षा सुंदर संस्कृत बोलायला. भाग्य की तुम्ही म्हणसान की आता इंग्रजी बी तुम्ही बोलले असते, आता तर स्वामी इंग्रजीच बोलले असते, तुमच्यापेक्षा टॉपची इंग्लिश. परमेश्वर आहे तो, कधी काय बोलू शकत काही सांगता येत नाही. त्यांना वाटतं आमचा मुलगा खूप इंग्लिश बोलतो. परमेश्वराच्या ठिकाणी खूप मोठ्या शक्ती आहे, समृद्धी आहे. परमेश्वर मोठा आहे. तो आजही माईमबट्टे इंग्लिशमध्ये बोलला असतं तर तो सुद्धा आमचा स्वामी इंग्लिशमध्येच सुंदर असे यांनी ऐकले नाही असे सुंदर वाक्प्रचार लावून बोलले असते. अशा प्रकारचा माईमबट्ट त्या ठिकाणी संस्कृतमध्ये बी हरला. मग खाली केलं. स्वामींनी सांगितलं सृष्टीमध्ये कवने करणे मुंची येणा, पूर्वी निरोपण केली. मग असं निरोपण करता करता त्याला त्या ठिकाणी पश्चाताप आला, बोध झाला. त्यावेळेस स्वामींनी अनेक प्रकरणं सांगितले. ते संवसरण सांगितलं, उद्धरण सांगितलं. तेव्हा मायेचा निर्वत सांगत असताना चैतन्य माया विधेय पराशक्ती मुख्य तुल्य अंश रश्मी दिव्य दिनस्थ जळस्थ तळस्थ गट गटाभिमानी अनुसूत, अशा प्रकारचे मायेचा निर्वाळा 14 वचनाचा सांगितलं असताना त्यावेळेस वटबीजाचा दृष्टांत स्वामींनी त्या माईमभट्टाला सांगितला की वटबीजाचा दृष्टांत कसा आहे की त्या वटामध्ये साकोपसाकी पाणी आणि फळ सर्व सामावलेले असे आहे का नाही, आणि भूमीचा आणि पाण्याचा योगे प्रेराते पावे उक्त, त्याप्रमाणे चैतन्य फळासारखी गोष्ट आहे तिथं ते झाकल्या हातं आणि नंतर हे होतं. असा वटबीजाच्या दृष्टांत त्या कोणाला माईमभट्टाला स्वामी चक्रांनी डोमेग्रामला 133 उत्तरार्ध लीळेमध्ये काय केलेला आहे सांगितलेला आहे. तो हा दृष्टांत वटबीजाचा. लापणिक का नव्हे ना संसाराचे बीज उरले जे असे ते सांगितलं होतं लापणिक. आता अन्वय सांगतो. चैतन्यानुभूती जीवी बीजभूत अविद्या असे जैसा वट बीजे वट असे वचनच आहे. चैतन्य फळ मोक्ष तुल्य, च्युती हा दोष. मग जीव नाही प्रकृती, मग जीव नाही त्याचे गंधर्व नगराकार विश्वरची आहे का नाही, प्रकृती रची, विकृती रची, विकृती रची, अशा प्रकारचे संसर्नामध्ये मळाची रचना करतो जीव. मग जीव चतुर्विधा कर्मफळात जाते. एवढे मळ झाल्यानंतर चतुर्विधाला कर्मफळाला जातात. स्वर्ग नरक चर कर्मोमी चतुर्विध कर्मफळ बोली जे, या अशा प्रकारचं जीव आहे. आणि मळत तो जीव मनुष्यपर्यंत मळीनत्वाला येतो. असं या वटबीजाच्या दृष्टांताप्रमाणे स्वामींनी हे संपूर्ण अन्वय दिला. आणि त्याचा अर्थ आता दृष्टांताचा अर्थ आपण शिकणार आहेत. ते म्हणतात वटबीजामध्ये जैसा शाखोपशाखी काय सामावलेला राहतो, शाखा उपशाखामध्ये पाणी फूल सर्व त्याच्यामध्ये, त्या बीमध्ये सर्व पेरलं मोठं झालं की त्याला सर्वच येतं, फळ येतं, फूल येतं, सर्व येतं. अशा कशाचं सामर्थ्य आहे? फक्त बीचं सामर्थ्य आहे. त्या बीच्यामध्ये सर्व योग हा काय आहे सामावलेला असतो. फक्त त्याला पाण्याचा योग, भूमीचा योग आला की ते काय होतं वाढत जातं. त्याप्रमाणे या ठिकाणी वटबीजा म्हणजे अविद्या ही बीज आहे. आपल्या अंतःकरणात आपल्या जीवस्वरूपी जे बीज आहे बारीकसं, तिचं नाव काय आहे अविद्या. आणि ती मोठा वृक्ष तयार करायला आपल्याला कारण झाली आहे. तिच्या साकोपसाकी त्या अविद्यामध्ये सूक्ष्म प्रपंच सामावलेला आहे. मोठका भूमीचा योगी
म्हणजे अव्यक्त मायेचा, हरित मायेचा, संलग्नाचा योग आला की ते जसं फळ झाड प्रेरणा जे पावतं तसं हा काय करतो, गंधर्वाची मळ रचना करून सर्व करून काय करतो, विकरे संचरे विये बसवे अशा प्रकारचं हे करून तो या सृष्टीमध्ये येतो. वट बीजामध्ये बीजस्थानी संलग्न आहे. आणि दुसरा कोण आहे, संलग्न आहे. एक अविद्या आहे, दुसरा संलग्न आहे. तो सुद्धा संलग्न लागल्यानंतर त्या संलग्नाची जीवाची मिळणी झाल्यानंतर तो काय करतो, संपूर्ण एवढूसा अंश आपल्या शरीरात वास करतो. त्याला सर्व कर्माचा आपल्याला काय आहे माहिती आहे, आपले सर्व जोडलेले कर्म तो पाहतो. तो चैतन्य मम संलग्न म्हणतो तर हा संलग्नही म्हणतो. तो जसं करतो तसं हा संलग्न करतो. आणि अशा प्रकारचं मळाची रचना करतात आणि या ठिकाणी येतात. तिसरा अर्थ सांगतात, वटबीजामध्ये सूक्ष्म प्रपंचसुद्धा आहे. वटबीजामध्ये सूक्ष्म प्रपंचसुद्धा आहे बीजस्थानी. का तर चैतन्य विद्या झाल्या तो सूक्ष्म प्रपंच त्या जीवाचा बीजस्थानी चालला जातो, म्हणजे लोपून जातो. भूमी उदकाचा योग होय. भूमी उदकाचा योग झाला की झाड जसं वाळतं तसं स्थूळ देहाचा योग आला, म्हणजे त्या फळावरून पतन झाला की प्रेरणा ते पावे, म्हणजे सूक्ष्म प्रपंच हे करतो. आणि मग तो चैतन्य मम सूक्ष्म जीव आद्य विकृतिम अशा प्रकारचं म्हणून परत तो काय करतो, संलग्न आणि जीवाचे मळ दिसायला लागतात ना त्याचे मळ तो रचना करतो. अशा प्रकारचा हा दृष्टांत आहे वटबीजाचा. याच्यामुळं चतुर्विध कर्मफळ होतात. म्हणून आपल्या जीवस्वरूपी असलेली अविद्या, संलग्न, सूक्ष्म प्रपंच हे सर्व वटबीजाप्रमाणे आहे. आणि वटबीजाप्रमाणे असल्यामुळे आपण काय करायचं की यांच्यापासून 4 हात आलिप्त राहायचं आणि परमेश्वराची भक्ती करून यांचं मोठं वटवृक्ष आपल्या शरीरात आपल्या जीवस्वरूपावर होऊ न देता परमेश्वराचं नामस्मरण करून परमेश्वर अधोपरीचे अनंत वृक्ष होईल असे दुःख परमेश्वर नासून टाकतात, ते तुमचं नक्की नासतील असं या दृष्टांतात सांगितलं आहे. दंडवत.